मला मुलगाच हवा आहे किंवा बरेच वर्ष झाले मला कोणतेही अपत्य नाही, मला अपत्य पाहिजे आहे आणि त्यासाठी मी कोणत्याही प्रकारचा नवस करायला तयार आहे। आणि अशाच भक्तांच्या नवसाला उत्तर देणारी एक देवी कोकणामध्ये आहे आणि आज आपण त्याच देवस्थानाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। तर तत्पूर्वी व्हिडिओ संपूर्ण पहा। व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि कमेंट मध्ये मला सांगा की खरंच एक नवसाच्या सुपारीमुळे अपत्य प्राप्ती होऊ शकते का? तुम्ही आस्तिक असाल किंवा नास्तिक असाल, भाविकांची श्रद्धा आहे या मंदिराबद्दल आणि आपण सर्वांनी कमेंट मध्ये मला सांगा खरंच ही गोष्ट शक्य आहे का? म्हणतात ना कोकणात रात्रीच खेळ चाले, याचप्रमाणे आज आपण आलो आहोत तळ कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तुरंबव या गावात। चिपळूण पासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावामध्ये वसले आहे प्रसिद्ध आणि ऐतिहासिक शारदा देवीचे मंदिर। हे मंदिर संपूर्ण कोकण किनारपट्टीतील एकमेव शारदा देवीचे मंदिर असून निसर्गरम्य आणि डोंगर व जंगलांनी वेढलेल्या परिसरात आहे। वर्षभरात या मंदिरामध्ये पुढील प्रमाणे उत्सव साजरे केले जातात। यामध्ये नवरात्र शुद्ध प्रतिपदा ते विजयादशमी हा खूप मोठा उत्सव साजरा केला जातो आणि या उत्सवासाठी भाविकांची खूप मोठी गर्दी इथे पाहायला मिळते। या नवरात्र उत्सवाची कार्यक्रम पत्रिका पुढील प्रमाणे आहे। यामध्ये रात्री 9 वाजता देवीची महाआरती, त्यानंतर रात्री 10:30 ते 11:30 पारंपरिक चाकडी नृत्य होते व रात्री 11:30 नंतर संतती विषयक नवस करणे व फेडण्याचा कार्यक्रम होतो व तो पहाटेपर्यंत चालतो। अपत्य प्राप्तीसाठी नवस करणे आणि नवस फेडणे याकरता महिलांनी आपल्या पारंपरिक वेशातच म्हणजे साडीमध्ये येणे आवश्यक आहे। आता गाभाऱ्यातील देवतांबद्दल जाणून घेऊयात। गाभाऱ्यात शारदा देवीसह ग्रामदेवता वरदायिनी, मानाई आणि चंडिका यांच्या मूर्ती आहेत। तसेच देवी गौराईचे नवरात्रात प्राणप्रतिष्ठापना होते व शेवटच्या दिवशी विसर्जन केले जाते। आता आपण अपत्य प्राप्तीसाठी नवस करण्याच्या प्रक्रियेबद्दल जाणून घेऊयात। सगळ्यात आधी सकाळी 9 वाजल्यापासून नवस करण्यासाठी आपला नंबर लावला जातो। रोज अंदाजे 150 ते 200 पर्यंत नंबर असतात। रात्री 10:30 ते 11:30 पर्यंत पारंपरिक जाकडी नृत्य होते। त्या दरम्यान जे देवीचे मानकरी पुजारी असतात त्यांच्या अंगात येते व ते इथून ते आतपर्यंत पळतात। त्यानंतर नंबरप्रमाणे बोलवून नवस केले जातात व सुपारी दिली जाते। अपत्य प्राप्तीनंतर इथे येऊन ओटी भरून सुपारी परत द्यायची व नवस फेडायचा। आता आपण पारंपरिक जाकडी नृत्य काय असते ते पाहूयात। हा नवरात्र उत्सव म्हणजे या गावची पारंपरिक व वार्षिक यात्राच आहे आणि भाविक भक्ती मार्गाने यामध्ये सहभागी होतात। या प्रथेबद्दल आपल्याला काय वाटते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आता आपल्यासोबत मंदिराचे सल्लागार आहेत, त्यांच्याकडून आपण मंदिराची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात। मी प्रमोद अमृतराव पंडित या ट्रस्टचा सल्लागार आहे आणि आज आपण या ठिकाणी आलेला आमच्या देवस्थानाची माहिती घेण्यासाठी। शारदा देवीचं हे मंदिर हे शारदापीठ संपूर्ण देशामध्ये, जम्मू काश्मीरमध्ये जे शारदेचं मंदिर, त्यानंतर
हे आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव शारदा मंदिर आहे. शारदा देवी ही विद्येच्या देवता जरी असली तरी आमच्यासाठी ही विद्येच्या देवतेसोबत आमची ग्रामदेवता. आणि जवळजवळ आम्हाला माहिती असलेल्या कालावधीमध्ये 100 ते 150 वर्षापूर्वीपासूनचा या मंदिराचा इतिहास आहे. विशेषतः शारदा आमच्या देवस्थानामध्ये शारदा, वरदान, मानाई आणि चंडिका अशा 4 देवींची स्थापना झालेली आहे. त्याचबरोबर नवरात्रीच्या उत्सवामध्ये आम्ही गौरी देवीची देखील स्थापना करतो. शारदा देवी हे आमचं ग्रामदैवत आणि या देवीची ख्याती अशी आहे की ज्या परिवाराला संतती होत नाही म्हणजे मूल होत नाही अशी दाम्पत्य या ठिकाणी नवस करण्यासाठी येतात. तर आपली शारदा देवी ही संतती देणारी देवी म्हणून प्रख्यात आहे. विशेषतः या ठिकाणी अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून विजयादशमीपर्यंत रोज रात्री 11 वाजता या मंदिरामध्ये देवीच्या संततीविषयक नवस करणे म्हणजे नवस लावणे आणि संततीविषयक नवस फेडण्यासाठी या मंदिरामध्ये कार्यक्रम होतो. चीफ दाम्पत्य या ठिकाणी हे नवस करायला येतात. त्यांचे आम्ही नंबर म्हणजे नवस करणाऱ्यासाठी आणि नवस फेडण्यासाठी नावं नोंदवून घेतो. आणि एक पारंपरिक जाखडी नृत्य आमचं गाभाऱ्यात होतं. हे जाखडी नृत्य ढोल वाजंत्रीच्या तालावर झाल्यानंतर गाभाऱ्यामध्ये आमच्या गौरीसमोर, शारदेसमोर या पती पत्नीला म्हणजे नवस करायला येतात त्यांना आम्ही बोलावून त्या ठिकाणी आमच्या मानकऱ्यांच्या च्या वतीनं आपण त्याला आरज म्हणतो म्हणजे त्यांच्यासाठी प्रार्थना केली जाते. आणि या दाम्पत्यामधल्या त्या स्त्रीला देवीची भेट म्हणून तिची ओटी भरली जाते. एक सुपारी तिला पूजायला दिली जाते. आणि साधारणतः नवसाची मुदत अशी आहे की 3 वर्षापर्यंत आपण त्या अपत्यानं संततीची वाट पाहणं. त्यानंतर जे लोक ओटी भरून जातात, नवस करून जातात, त्यांना त्याची प्रचिती आल्या म्हणजे गर्भधारणा झाल्यानंतर मूल झाल्यावर त्यांनी त्यांच्या सवडीनं या ठिकाणी ते जे नवस बोलतात तो नवस येऊन फेडायचा. हा कार्यक्रम सायमल्टेनियस चालतो. म्हणजे एका बाजूला आपण नवसाचे ओटी भरण्याचा कार्यक्रम करतो, त्याचबरोबर जी दाम्पत्य आपल्या बाळांना घेऊन येतात नवस फेडायला, त्या नवस फेडायला आलेल्या दाम्पत्यांना देखील त्याच वेळेला बाळाला देवीसमोर घेतलं जातं, त्याला खेळवलं जातं, देवीच्या चरणावर ठेवलं जातं आणि त्यानंतर तो नवस फेडला जातो. तर साधारणतः हा कार्यक्रम प्रतिपदा ते विजयादशमी रोज रात्री असतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे नवस करायला येतातच, पण कित्येक वेळेला विदेशात राहणारी आपली जी मंडळी आहेत हे सुद्धा नातेवाईकांच्या माहिती मिळाल्यानंतर या ठिकाणी येतात. आणि एक विश्वास, देवीवरची श्रद्धा, भाविकांना संतती लाभाचा फळ मिळतं. देवीची ख्याती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. विशेषतः नवसासाठी येणारी लोक हे आहेतच, पण परिसरामधल्या म्हणजे इकडे गुहागर आपल्या तालुक्यापासून रत्नागिरीपर्यंत जे आपले संगमेश्वर, देवरूख, या सखेड या पट्ट्यातली मंडळी रात्री इवन STच्या बसेस करून पण येतात. म्हणजे ज्या गावात वस्तीला गाडी गेली ते गाडी करून म्हणा किंवा प्रायव्हेट गाड्या करून म्हणा, रात्री मुलाबाळांना घेऊन त्यांचं आकर्षण असतं. देवीचं दर्शन आहे, पण जाकडी नृत्य सर्वात एक वेगळं आकर्षण आहे आमच्याकडे. म्हणजे धोतर नेसून, कमरेला शेला बांधून, डोक्यावर पेशवाई पगडी, ढोल वाजंत्राच्या तालावर हा नाच होतो. त्याच्यामुळे जवळजवळ 11:30पर्यंत इथं बोट शिरायला जागा नसते. साधारण आजपासून हे प्रमाण वाढेल. विशेषतः महाराष्ट्राच्या या घाटमाथ्यावरची जी तालुके आहेत, सांगली, पाटण, सातारा, इथून कित्येक लोक म्हणजे एवढी माउथ पब्लिसिटी आहे की ते लोक स्वतः नातेवाईकांना घेऊन, भाविकांना म्हणजे आपल्या लोकांना माहिती देऊन इथे येतात. आम्ही इथे अशी सोय केलेली आहे, देवस्थानाचा जो दूरध्वनी क्रमांक आहे तो देखील आम्ही पब्लिश करतो सगळीकडे. आणि तो
ज्यांना संध्याकाळी यायचं आहे ते फोनवर देखील सकाळी 9 नंतर आपला नंबर घेऊन ठेवू शकतात आणि नंबर घेऊन ठेवल्यानंतर मग आम्ही त्यांना रात्री आल्यावर रितसर पावती देऊन रांगेनं गाभाऱ्यात सोडतो. हा झाला संततीविषयक, पण निव्वळ संततीच नव्हे, कित्येक भाविक नोकरी धंद्यासाठी, मनातल्या इच्छा व्यवसायासाठी, मनातले असे मनातले नवस, पण त्याच्यासाठी रात्री येण्याची गरज नसते. जो पारंपरिक ओटी भरण्यात तेव्हा यायची गरज नसते, ते दिवसा केव्हाही येऊन फिरू शकतात. विशेषतः आता तुम्हाला ही गर्दी आता पाहिलात तर अशी दिसेल की परिसरातली जी नोकर करणारी मंडळी, आता महिलांचा एक नवीन हे झालं आहे की 10 दिवस परिसरातल्या सगळ्या देवळांमध्ये सगळ्या दुर्गांचं दर्शन घेणं. तर हे भाविक दिवसा ओटी भरणं, महिलांची खूप गर्दी होते. गाड्यांनी येतात, या देवळातून दुसऱ्या देवळात जाणं, असा कार्यक्रम चालतो. आम्ही येणाऱ्या प्रत्येक भाविकाला पूजा साहित्य विक्री केंद्र देखील आहे, त्याचा इथे लाभ मिळते. नारळ आणि खण वगैरे विक्रीचं साहित्य मिळतं. ते झाल्यानंतर तिथे आमचे दिवस रात्र फक्त म्हणजे सकाळी रात्र हा कार्यक्रम सुरू झाला, कधी कधी 200 नंबर असतात नवस करण्यासाठी. तो शेवटचा नंबर संपेपर्यंत मग कधी सकाळी 6 वाजता, रात्री 11ला सुरू होतं, सकाळी 6 वाजेपर्यंत आमचे मानकरी, आमचे ग्रामस्थ तिथे जातीनं गाभाऱ्यात असतात. मात्र त्यावेळेत आम्ही मुखदर्शन देतो, दर्शनासाठी गाभाऱ्यात सोडत नाही, तो कार्यक्रम चालतो. पण अन्यथा सकाळी 8 वाजल्यापासून रात्री साधारणतः 9 वाजेपर्यंत सतत देवीचं दर्शन चालू असतं. 9 वाजता महाआरती होते, त्यानंतर दर्शन 1 तासभर, मग जाकडी नृत्य आणि हा कार्यक्रम, असा हा दिनक्रम असतो. त्या कार्यक्रमाला गुहागर डेपो, विशेषतः चिपळूण डेपोच्या एस टी महामंडळाचं चांगलं सहकार्य मिळतं. एस टीच्या बसेस या मार्गावर सोडल्या जातात आणि इतर सगळ्या सावर्डा पोलीस स्टेशनकडून आम्हाला यात्रेचं नियोजन करण्यासाठी, विशेषतः पार्किंग आणि गाड्यांचं नियोजन करण्यासाठी चांगल्या तऱ्हेनं मदत होते. व्यवस्थित शिस्तबद्ध अशी ही यात्रा असते. म्हणजे एका दिवशी 10,000 येऊ, 20,000 येऊ, 25,000, पण कोणताही अनुचित प्रकार घडत नाही आणि चांगल्या तऱ्हेनं हा आमचा शारदोत्सव, आम्ही याला नवरात्रोत्सव म्हणतो, शारदोत्सव साजरा होतो. आमचा रजिस्टर्ड चॅरिटी ट्रस्ट असल्यामुळे ट्रस्टच्या वतीनं जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करतो भाविकांना. आणि अशा तऱ्हेनं हा उत्सव या 10 दिवसातला. इतर वेळेला लोक मनानं येऊन बोलून जातात ती गोष्ट वेगळी, इतर वेळेला हा कार्यक्रम नसतो. साधारणतः असं आहे की पूर्वी आमचं कौलारू मंदिर होतं, ते आम्हाला समजायला लागलं 2 वेळा आम्ही बांधलं, बरोबर ना. पण 2004ला ही वास्तू आम्ही बांधली. ही वास्तू तुम्ही बघितलं, दक्षिणात्य पंथा पद्धतीची अशी एक कारण होणारी गर्दी, भाविकांना लागणाऱ्या सुविधा याचा विचार करून आम्ही ही भव्य दिव्य अशी वास्तू आम्ही उभी केली. आणि आमच्या ग्रामस्थांचा, भाविकांचा तर सहयोग आहे, पण आमच्या तुरंबवच्या ग्रामस्थांचा फार मोठा आर्थिक सहयोग आहे. खूप मोठ्या प्रमाणात निधी लागला, पण एक उत्कृष्ट अशी वास्तू आम्ही लोकांच्या सहकार्यामुळे उभी करू शकतो. इथे एक भक्तनिवास आमच्या एका भाविकानं दिलेल्या देणगीतून भक्तनिवास हे 13 रूम आहेत. विशेषतः संततीविषयक पेडण्यासाठी लांबून छोट्या बालकांना घेऊन लोक येतात, तर त्यांना मग राहण्याची गैरसोय होते, बाहेर कुठे राहणार. तर त्यांच्यासाठी आपल्याकडे इथे एक भक्तनिवास पण बांधलेला आहे. त्या भक्तनिवासामध्ये आम्ही त्यांची सोय करतो.